मराठी क्रिएटर्सना किंवा मराठी कॉन्टेंट लिहिणाऱ्यांना कदाचित शंका असावी माझ्या अभिनयाविषयी, माझ्या त्याबद्दलच्या ज्ञानाविषयी. त्याच्यामुळे मला फारसं काही बोलवणं येत नाही किंवा मग मी त्या कंपूच्या बाहेरचा असेल. सो कॉल्ड एक कंपू असतो प्रत्येक माणसाचा, त्या कंपूच्या बाहेरचा असावा मी. यू नेम इट, आय हॅड डन एव्हरीथिंग. बरेच 2-1 वर्ष मी सेल्समन होतो. आला विकलं, निहार विकलं, अशा बऱ्याच व्हील विकलं, असं बरंच काय काय केलं. मग त्या दिवशी जर अजून मी अर्धा तास जरी त्या गाडीत राहून गेलो असतो तर कदाचित मी वाचलो नसतो. अक्षय कुमार तर खूप चांगले मित्र आहेत माझे. त्यांच्याबरोबर 5-6 फिल्म्स केल्या आहेत आणि आत्ता रिसेंटली हैवान त्यांच्याबरोबर केली. मी म्हणजे नो वर्ड्स. म्हणजे कसं आहे ना की आजही तो माणूस येऊन नमस्ते मैं अमिताभ बच्चन, कैसे आप, अशी सुरुवात करतो सेटला. नमस्कार. PNG प्रस्तुत त्याची गोष्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. PNGचं सोनं जसं असतं रॉ आणि प्युअर, तशीच प्रत्येक कलाकाराची गोष्ट असते रॉ आणि प्युअर. आज आपल्यासोबत आहेत कांचनजी पगारे. कांचन दादा, तुमचं खूप खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. थँक्यू. खूप आनंद होतोय तुम्हाला राजश्री मराठीमध्ये बोलवताना, कारण प्रत्येक कलाकाराची एक वेगळी गोष्ट आहे. पण तुमची गोष्ट मला विशेष वाटते, कारण की एक मराठी कलाकार जो हिंदीत काम करतोय, 300हून जास्त जाहिराती करतोय, 40हून अधिक सिनेमा करतोय, तरीसुद्धा कुठेतरी तो मराठी आहे का असा प्रश्न आम्हाला पडतो. म्हणून आज तुमची मुलाखत घ्यावीशी वाटते. काय वाटतं? नाही, ॲक्च्युली काय आहे ना, अभिनेत्याचं काम जोपर्यंत लोकांना आवडतं आहे ना, तोपर्यंत त्याच्या इतर गोष्टींविषयी लोक बोलत नाही की हा कुठला आहे, काय. त्याचं काम आवडतं फक्त, बस. अभिनेत्याने जर त्याचं फील्ड सोडून नको त्या क्षेत्रामध्ये नाक खुपसलं तर मग लोक पार त्याचे पाळमुळं खोदून काढतात. मी तसा काही आगाऊपणा केलेला नाही आहे सोशली किंवा सोशल मीडियावर. असा काही फारसा माझ्याकडनं आगाऊपणा झालेला नाही आहे. सार्कॅझममध्ये जे काय झालं आहे ते तेवढंच झालं आहे, पण डायरेक्ट असं कधी केलं नाही. कारण एकतर मला असं वाटतं ना की ह्या गोष्टी जनरली लोक ना पब्लिसिटीसाठी करत असावेत, असा मला संशय आहे. आय एम नॉट शुअर, पण करत असावेत. तर मी म्हणतो की आपलं कामच इतकं चांगलं करा की आपल्याला बाकीच्या गोष्टींमधनं पब्लिसिटी गेन करण्याची गरजच पडली नाही पाहिजे. म्हणून कदाचित हा विचार असेल, म्हणून असं झालं. मी महाराष्ट्रीयन आहे हे जवळच्या सर्कलमधल्या बऱ्याचशा लोकांना माहिती आहे. आता फिल्म इंडस्ट्रीतल्या लोकांनाही हळूहळू कळलं आहे बऱ्याच जणांना. पण त्याचा माझ्या कामावर कधी काही फरक पडला नाही. रादर माझी हिंदी अशी नाही आहे की ज्याच्यामध्ये मराठी हेल येईल किंवा मराठीची झाक पडेल. असं सुरुवातीपासून प्रयत्नपूर्वक त्या गोष्टी खरं तर काढून टाकल्या आहेत. त्यामुळे फारसा कोणाला कधी काही संशय नाही आला की मी मराठी आहे की काय. असं झालं असावं असं मला वाटतं. खरं आहे. पण मी सुरुवात मुद्दामून तशी केली कारण की ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे. कारण इतके सिनेमे, इतक्या जाहिराती, नाटकांचे प्रयोग, इतकं सगळं करूनही एक कलाकार कुठेतरी या चमचमत्या जगापासून थोडासा मागे राहतो, मराठी विश्वापासून थोडासा मागे राहतो. मराठीकडनं उपेक्षा झाली की तू जाणीवपूर्वक दूर झालास? नाही, उपेक्षा झाली असं नाही म्हणता येणार. मला असं वाटतं ना की मी ना अननेसेसरी कुठल्या सिनेमाला जाणं, कुठल्या प्रीमियरला जाणं म्हणजे फार कमी आहे माझं. फार टाळतो मी. माझ्याशी संबंधित कोणी मित्र असेल, कोणी मैत्रीण असेल, ज्यांचा सिनेमा असेल की जे, मग बरीचशी मंडळी अशी बघतो की ते अभिनयाचं काम कमी करतात पण ह्या ठिकाणी बऱ्याचदा ते दिसतात, म्हणजे रेग्युलर असतात ते. आय डोंट नो ते कसं काय मॅनेज होतं त्यांच्याच्याने. माझ्याच्याने झालं नाही कधी मॅनेज, म्हणून मला असं वाटतं की माझी तेवढी प्रसिद्धी झाली नसेल. राहिलं काम मराठीचं, तर मराठी नाटक केलेलं आहे, काही सिरियल्स केले आहेत. आत्ताही 2 वर्षापूर्वी करत होतो सिरियल. पण तरीसुद्धा मराठी क्रिएटर्सना किंवा मराठी कॉन्टेंट लिहिणाऱ्यांना कदाचित शंका असावी माझ्या अभिनयाविषयी, माझ्या त्याबद्दलच्या ज्ञानाविषयी. त्याच्यामुळे मला फारसं काही बोलवणं येत नाही किंवा मग मी त्या कंपूच्या बाहेरचा असेल. सो कॉल्ड एक कंपू असतो प्रत्येक माणसाचा, त्या कंपूच्या बाहेरचा असावा मी. कारण मी कधी कुठल्या कंपूत, म्हणजे माझं सोशल मीडिया जरी अख्खं चाललं तर मी कुठल्या तरी त्याच 4 लोकांबरोबर आहे किंवा त्याच 10 लोकांबरोबर दिसतो, असं कधीच घडलेलं नाही आहे. म्हणजे माझा असा एक कुठलाही कंपू नाही आहे. एकतर इथला नसल्यामुळे आपल्याला कोणी गॉडफादर नाही आहे. खरं आहे. गॉडफादर नसल्यामुळे कंपूचा प्रश्नच येत नाही. कारण गॉडफादरच्या ब्रँचेस मग त्या कंपूमध्ये विस्तारलेल्या असतात. मग त्यानुसार माणूस प्रत्येक ठिकाणी हजर असतो. माझं काही तसं झालं नाही. ठीक आहे, मी माझ्या अभिनयात अजून सुधारणा करेन, अजून त्याच्यामध्ये मी जीव ओतण्याचा प्रयत्न करेल. मग मराठी माणसांना वाटलं तर
किंवा मग बरेचदा भीती असते, बरेचदा काही लोक बोलून दाखवतात, अरे नाही तू हिंदीमध्ये काम करतो, अरे बजेट्स आपल्याकडे कमी असतात वगैरे. अरे म्हटलं बोलायला सगळीच माणसं म्हणतात रे बजेट्स कमी असतात, पण जेव्हा आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी जातो, आज मराठी सिनेमाही कुठे मागे राहिलेला नाही आहे. असं काही नाही आहे की मराठी सिनेमातल्या अभिनेत्यांना तंबूमध्ये बसवतात, तिकडेच कपडे चेंज करा, तिकडेच मेकअप करा, असं मराठीत होत नाही आहे. मराठीमध्येही सगळ्या गोष्टी होत आहेत की मग बजेट कुठे कमी पडतं आहे. अर्थात अभिनेत्यांचं असं असतं की प्रत्येक अभिनेत्याला, म्हणजे मी असो की अजून कोणी मोठे असू दे, स्टार असतील, त्यांना पहिल्यांदा सांगितलं जातं की या सिनेमाचं बजेट कमी आहे. ते आपल्या हुशारीवर आहे की आपण ते आपलं बजेट कसं मिळवायचं असतं. मराठी सिनेमा मागे राहिलेला नाही, सातासमुद्रापार पलीकडे पोचलेला आहे तो. सगळ्या जगभरात मराठी प्रेक्षक आहेत, पण मराठी माणसांना जोपर्यंत वाटत नाही की मी त्या सिनेमात त्यांच्याबरोबर काम करण्याच्या लायकीचं नाही आहे, तोपर्यंत ठीक आहे, हरकत नाही, मी प्रयत्न करीन. पण काही क्रिएटर्स आहेत मराठीतले सुद्धा चांगले लेखक दिग्दर्शक आहेत, त्यांच्याबरोबर फिल्म्स केल्या आहेत अँड दे आर सॅटिस्फाईड विथ माय वर्क. बरं, त्यांनी बाकीच्या कुठल्याच गोष्टी बोलल्या नाहीत मला की या सिनेमाचं बजेट कमी आहे किंवा काय. त्यांनी सांगितलं की मला तू ह्या रोलसाठी हवा आहेस, बाकी तू बघून घे काय ते. खरं आहे. वा. बाकी ते सगळं तू बघून घे. मग ती कामं केली. आत्ताही मी समीर आशा पाटीलचा एक सिनेमा केला आहे, तो येईलच या वर्षभरात, प्रदर्शित होईलच. चांगलं काम केलं आहे, त्यात मराठीतले बरेचसे दिग्गज अभिनेते अभिनेत्र्या आहेत, सगळ्या चांगलं काम झालं आहे, तो सुद्धा खुश आहे. क्या बात आहे. पण तू आताही उमेदीच्या वयात आहेस, अजूनही तुझं करिअर सुरू आहे, तू वेगवेगळे प्रोजेक्ट घेतोय. तुला असं खरंच वाटतं का मनापासून की मराठीत कंपुशाही आहे आणि त्याचा कुठेतरी आपल्याला फटका बसला, किंवा आपण थोडंसं या सगळ्या कंपूंमुळे आपण थोडेसे लांब राहिलो मराठीपासून, किंवा मराठीत अजून काहीतरी वेगळं करता आलं असतं जर हे सगळं नसतं तर? असणारच. कुठे कंपूशाही नसते, प्रत्येक ठिकाणी असते. बॉलिवूडमध्ये आहे, इथे आहे. मी नाही तिथल्याही कंपूमध्ये मी नाही आहे, इथल्याही कंपूमध्ये नाही आहे. माझं आपलं काय आहे की जाणं, काम मिळालं जाऊन काम करायचं, घरी यायचं, कामाव्यतिरिक्त कुठेही जायचं नाही. फार तर मीटिंगला कोणी बोलवलं, कोणी काही नॅरेशनला बोलवलं तर तेवढ्यापुरता बाहेर जातो मी, अदरवाईज काही नाही, मी दुसरं काही करत नाही. कंपू असतातच प्रत्येक ठिकाणी, नाही म्हणून चालणार नाही. उगाच ते सोशल मीडियावर काहीतरी लोकांनी आपल्याविषयी चांगलं बोलावं म्हणून आपण म्हणावं की नाही नाही कंपू वगैरे नाही, असं नाही. ते प्रत्येक ठिकाणी आहेत, ते मराठीत आहेत, ते हिंदीत आहेत, ते साऊथमध्येही असतील, ते नॉर्थमध्ये असतील, पंजाबी फिल्म्समध्ये पण असतील. प्रत्येकाचा एक कम्फर्ट झोन असतो, त्या कम्फर्ट झोनमधले. आणि कंपू नाही असं क्षणभर आपण हायपोथेटिकली मान्य केलं तरी हे जे सिनेमे प्रदर्शित होतात त्या ठिकाणी 30 माणसं दिसत राहतात आपल्याला, म्हणजे तिथं बघायला गेलेलं आहे. असो बिचारे, त्यांना अजून असं खूप सिनेमे बघायला मिळत, त्याने काम करू, आपण काम करायला जन्माला आलो आहे, आपण काम करायचं आणि बाहेर यायचं. मग आपल्याला अंदाज येतो की ओके हा कंपू असावा, असा संशय येतो आपल्याला. संशय घ्यायला जागा आहे. अगदी तू जे बोलतोयस ते अगदी मार्मिक बोलतोयस. तू जाहिरात क्षेत्रात जास्त वावरलास, जवळपास 300पेक्षा जास्त जाहिराती केल्यास. हेच जर आपण सिनेमे केले असते तर त्याची प्रसिद्धी खूप वेगळी असते. तुला असं वाटतं की जाहिरातीत तशी प्रसिद्धी मिळत नाही, आपण थोड्या वेळासाठी येतो म्हणून असेल, किंवा जाहिराती मागचं तंत्र काय प्रसिद्धीशी निगडीत? निश्चितच. कारण काय ना, आता आपणही बसलो आहे, समजा आपल्याला एखादा कार्यक्रम बघायचा असेल तर आपण मध्ये जाहिरात आली तर पटकन स्किप करतो, बरोबर आहे ना. तर जाहिरातींचं ते होतं बऱ्याचदा, पण चांगल्या जाहिराती आहेत ना लोक बघतात. चांगल्या क्रिएटिव्ह जाहिराती ज्या बघून अगदी 30 सेकंद असो की 1 मिनिट असू दे, लोक बघतात, त्यांना खिळवून ठेवतात त्या जाहिरात. आपणही एखादी जाहिरात बघतो, अरे अरे मस्त आहे मस्त आहे, अशा बऱ्याचशा केल्या आहेत मी. त्यामुळे मला असं वाटतं की प्रसिद्धी त्यामुळे पण जास्त वाढली आहे. आणि हे स्किप करण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे कदाचित प्रसिद्धी थोडी कमी झाली असेल. पण ते ना त्याला कमर्शियल म्हणतात, जाहिरातीला कमर्शियल म्हणतात. कमर्शियल म्हणजे त्याचं नाव कमर्शियल जसं आहे तसंच तिथली माणसं आहेत, त्यांना बाकीचं काही घेणं देणं नाही. तू आलास, तू त्यांच्या कामाचा आहेस, तू आलास, काम केलंस, विषय संपला त्यांच्यासाठी. त्यांच्या कामाच्या वेळेमध्ये तू राजा असतोस त्यांच्यासाठी. दे विल ओबे यू. म्हणजे तू काय काय डिमांड करशील ना, दे विल एव्हरीथिंग, दे विल मेक इट अवेलेबल फॉर यू. प्रत्येक गोष्ट देतील. पण ती वेळ संपली की मग दे विल नॉट इवन रेकग्नाइज यू, की अरे हां ओके ओके, असं आहे ते. आणि तिथे बाकीच्या गोष्टी नाही आहेत, की कमर्शियल फील्ड असल्यामुळे जो सुटेबल आहे तो तिथे असणार म्हणजे असणार. दुसरी गोष्ट अशी असते की काम से काम. दुसरी गोष्ट टेक्निकली अशी, जे तुझं आहे ते तूच करणार आहे.
म्हणजे असं नाही होणार की उद्या निलेश एक नवीन ॲक्टर आहे आणि मी सिनियर आहे, तर मग निलेशच्या फ्रेममध्ये घुसून मी काहीतरी करणार आणि मग डिरेक्टर म्हणणार नाही इट्स ओके यार वो बडा ॲक्टर आहे उसका रखते है. असं होत नाही तिथे. बच्चन साहेबांच्या समोर पण जर मी उद्या गेलो तर माझे जे क्लोज आहेत ते तसेच असणार आहेत, त्यांचे जे आहेत ते तसेच असणार आहे. तिथे कुठलेही हेवेदावे नसतात, कुठलीही सिनियरिटी नसते. तिथे प्रॉडक्ट महत्त्वाचं असतं आणि मग त्याच्यामुळे माणूस व्यवस्थित छापला जातो, असं मी लोकल भाषेत म्हणून की करेक्ट छापला जातो. आणि बाकीच्या गोष्टी नसल्यामुळे बाकीचे संपर्क संबंधच नसतात. जाओ काम करो, अपना पैसा लो, घर पे आओ, बात खतम. काय करायचं आहे. आणि काय रे, एवढं प्रोफेशनल फील्ड येते आणि कामात प्रोफेशनलिझम पाहिजे यार. कामामध्ये पर्सनल हेवेदावे नाही चालले पाहिजे. काम आहे, तिथे प्रोफेशनलिझम पाहिजे. ते प्रोफेशनलिझम नसेल तर मग ते काम नाही राहत. मग ते भांडण होऊन जातं, मग तो वाद होऊन जातो आणि त्याची मजा निघून जाते. आपलंही मन लागत नाही. मग आपणही सारखा विचार करत असतो की अरे बापरे, हा याने असं केलं का, मग आता पुढच्या वेळेला मी असं करेन. अरे पण काम कधी करणार, मग हेच करत बसणार का आपण हेवेदावे. तर ते तिकडे तसं होत नाही, म्हणून तिकडे जास्त रमलो मी किंवा तिकडे जास्त काम मिळालं. मला तिकडे काम मिळत गेलं, मी करत गेलो. क्या बात आहे. कांचनदादाविषयी एक गोष्ट आवर्जून सांगायची. गेल्या 20 वर्षात त्याने इतक्या जाहिराती केल्यात की तो आपल्या प्रत्येकाच्या घराघरातला भाग झाला आहे. अनेकांना माहीत नव्हतं की त्याचं नाव आज कांचन पगार आहे. या निमित्ताने तुम्हाला कळलं असेल त्याचं नाव काय आहे. आपण पुढच्या मुद्द्याकडे येणारच आहोत, पण सध्या तुझ्या 2 जाहिराती खूप गाजत आहेत. ते म्हणजे कॅडबरीची आणि पेप्सीची. मला त्या 2 जाहिरातींविषयी ऐकायला आवडेल, कारण की त्या सध्या आपण दर काही मिनिटांनी आपण त्या जाहिराती पाहतोय. हो. कॅडबरीच्या ना खूप जाहिराती केल्या आहेत मी. त्याच्या प्रत्येक प्रॉडक्टसाठी केल्या आहेत. डेअरी मिल्कसाठी केलं, 5 स्टारसाठी केलं, त्यांची छोटी गोळी आली त्याच्यासाठी केलं. कॅडबरीचं प्रत्येक प्रॉडक्टसाठी मी जाहिराती केल्या आहेत आजपर्यंत. तर मला वाटतं ही 5 स्टारची माझी 3री किंवा 4थी असेल सेम प्रॉडक्टची ॲड आहे. त्याचे जे क्रिएटर्स आहेत, जे डायरेक्टर आहेत, प्रसून पांडे, ज्यांचे भाऊ होते पियुष पांडे, त्यांचे भाऊ आहेत ते मी त्यांना माझा ॲड फिल्ममधला गॉडफादर मानतो. ते 2-4 क्रिएटर्स असे आहेत ॲड फिल्म्समधले की दे आर कॉल्ड ॲज लायन्स, की फार शांतपणे त्यांचं काम करत असतात. त्यांच्या सेटवर तुम्हाला आवाज येणार नाही, उगाच आरडाओरड दिसणार नाही, काही नाही. बरं, तो माणूस इथे आहे डिरेक्शन करायला हेही कळत नाही, कारण त्यांचं ॲक्शन म्हणणारा माणूस वेगळा असतो आणि कट म्हणणारे ते स्वतः असतात. कटसुद्धा म्हणत नाहीत कधी. कट म्हणायला पण माणूस ठेवला आहे त्यांनी. ते फक्त अप्रूव्ह करतात वेदर इट इज ओके ऑर नॉट. एवढे असे 2-4 लोक आहेत. म्हणजे प्रल्हाद कक्कड झाले, किंवा मी त्यांच्याबरोबर काम नाही केलं कधी, त्या संधी नाही मिळाली. पण प्रसूनजींबरोबर मी जवळपास त्यांच्या स्वतःच्या प्रोडक्शन हाऊसला मिळून 100च्या वर जाहिराती केल्या असतील. हो, त्यांच्या एकट्या. त्यातल्या 5-7च कॅडबरीच्या आहेत, डेअरी मिल्क आणि 5 स्टार मिळून. आणि ही सो कॉन्फिडंट. मला त्यांनी त्या दिवशी किस्सा सांगितला की मला जेव्हा त्यांनी सिलेक्ट केलं, ही वॉज कीन की मला हा माणूस पाहिजे. कारण त्यांना माहिती आहे की प्रत्येकाचा एक रॅपो असतो ॲक्टरबरोबर, कि इसको समझता है, मैं जो बोलता हूँ ना ये कैच कर लेता है और उसके हिसाब से बराबर करता है काम. असं अनेकदा झालं आहे. त्यांना ना छोट्या गोष्टी स्टोरीज सांगायची सवय ॲक्टर्सला, की ही गोष्ट आहे अशी, ह्यातलं हे जे कॅरेक्टरने हे, तर त्याची रिॲक्शन काय असेल त्यावेळेला, तर ती ही आहे. तर ते अशा छोट्या गोष्टी सांगत असतात. आय लाईक दॅट व्हेरी मच. मग मला पण सवय, मी जेव्हा काही गोष्टी सांगतो ना, तर लोकांना मला पण ती छोट्या गोष्टी सांगायची सवय पडली आता. कारण बिकॉज वी आर बेसिकली इन अ स्टोरी टेलिंग फील्ड, आपलं काम आहे ते. तर ते सांगतात. आणि त्यांनी सांगितलं की जेव्हा सिलेक्ट केलं तेव्हा क्लायंट म्हणाला की नाही यार, इनको बहुत देखा हुआ है, बहुत सारे ॲड्स किए, अब क्या रिपीट करना इनको. म्हणजे असंही असतं तिकडे, ओव्हर एक्सपोज झालं की कधी. तर मग त्यांनी उदाहरण दिलं की अरे बच्चन साहब को भी आपने सब जगह देखा है, विराट कोहली को भी आपने सब जगह देखा है, धोनी को भी सब जगह देखा है, तो एक इसको और देख लिया तो क्या ही फरक पडेगा, असं त्यांनी उदाहरण केलं होतं त्यांच्याशी. आणि मग द क्लायंट वॉज सॅटिस्फाईड. इतने बडे आदमी का कोण ना बोलेगा. मग मी तिथे गेलो आणि त्यांचं असं आहे ना की त्यांची जेव्हा लाईटिंग आणि हे चालू असतं, कॅमेरा सेटअप किंवा लाईटिंग चालू असतं ना, तर फार कमी ॲक्टर्स असे आहेत ना की जे तिथे उभं राहून ते रियाज करत असतात, मार्क करत. आणि त्यांची सवय अशी आहे ना की लाईटिंग चालू आहे, आपण दुसरीकडे जाऊन बसू वगैरे असे नाही येते. ते ॲक्टर उभं असेल ना, ते मॉनिटरवरच असतात, बघत असतात ॲक्टर काय करतो. आणि एखादी गोष्ट आवडली की ते एक मिनिट, ये जो अभी किया था ना, ये वापस करके दिखाओ,
ये सही लग रहा है, यही करना है अपने को आगे, यही करना आहे. असं खूपदा झालं आहे माझ्या बाबतीत की आपण फिगर आउट करत असतो की मी इथे हे करू का, इथे ते करू का. बरं ते जे ऑडिशनला जे ते सांगतात ना, जे आपण करून पाठवतो त्यांना, म्हणजे प्रत्येकालाच करून पाठवायला लागतं, कारण करंट लुक काय आहे तुमचा कमर्शियल असल्यामुळे. असं नाही आहे की फक्त स्ट्रगलर्सलाच लागतं, सगळ्यांना लागतं. फक्त बच्चन साहेब, शाहरुख खान किंवा सलमान यासारखे स्टार सोडल्यास बाकी सगळ्यांना लागतं. पण त्यांचेही रिसेंट लुकचे फोटो घेतलेच जातात, असं नाही ऑडिशन नाही घेतली तरी. पण ते जे ऑडिशन मागवतात ना, त्याच्या कंप्लीट वेगळी स्टोरी शूट करतात. ते स्टोरी वेगळीच असते. त्यांना बघायचं असतं की हां कुठपर्यंत जाऊ शकते. आणि ते सरळ त्यांची एक पद्धत माहिती आहे की त्यांनी जे लिहून दिलं आहे ना, त्याच्या पलीकडचं करून दाखवा त्यांना. देन ही लाईक्स इट. ते नुसतं त्याचा रेफरन्स घ्या आणि तुमच्याप्रमाणे तुम्ही ते डिझाईन करा, काय डिझाईन करायचं ते. आणि कित्येक झालं असं, जशी ती फेविकॉलची मरीनची बोटवाली ॲडव्हर्टाईज आहे, तिकडे एक बंगाली गाणं काहीतरी चालू होतं, त्यांनी ठेवलं होतं. त्यांनी सांगितलं की ह्याच्यावर इनॅक्ट कर फक्त. ते केलं आणि प्रत्यक्षात त्यांनी दुसरंच गाणं तिकडे लावलं फायनलमध्ये. पण ते इतकं मॅच झालं आहे की त्यांनी करेक्ट केलं होतं ना त्यावेळेला. आणि ते पण फ्लोटिंग 2 चप्पू घेऊन त्याच्यावर तराफा बांधून, कॅमेरा पण फ्लोटिंग आहे, बोट पण फ्लोटिंग आहे. ते फोकस करणं म्हणजे टेक्निकली फार अवघड आहे. ह्या लोकांना माहिती असेल की असं होत असेल तर कसं फोकस करतात. पण तो DOPच ब्रिटिश होता आणि त्याने व्यवस्थित केलं. त्यातही त्याच्या पायाच्या लिगामेंटचे प्रॉब्लेम होते, अख्ख्या प्लास्टरमध्ये होता, तरी त्या फ्लोटिंग बोटवर डिरेक्टर आणि DOP उभे आणि अख्खं शूट केलं. मला वाटतं 1000 मीटर खोल लेक होता तो, उदयपूर जयसमंद झील, त्या झीलमध्ये आम्ही शूट केलं आहे. क्या बात आहे. आत्ता तू काहीतरी 2-3 नावं घेतली, म्हणजे आता आपण कॅडबरीपासून सुरुवात केली, पेप्सी आणि फेविकॉलपर्यंत. पण मला आता तुझ्याकडनं जाणून घ्यायचं आहे की ती लिस्ट खूप मोठी आहे, पण मला सांग कुठले कुठले मोठे ब्रँड आहेत ज्यांच्यासाठी तू काम केलं आहेस? खूप नॅशनल इंटरनॅशनल. रिंग्लिश च्युइंगम म्हणून एक ॲड आहे, एक प्रॉडक्ट आहे, ते मलेशियाचं प्रॉडक्ट आहे, तिकडे फार फेमस आहे, च्युइंगमचं आहे ते. GoDaddy.com ग्लोबल प्रॉडक्ट आहे. फेविकॉल आहे, कॅडबरी आहे, ICICI आहे, ॲक्सिस बँक आहे, बर्जर पेंट्स आहे, एशियन पेंट्स आहे, यू नेम इट. कोक आहे, पेप्सी आहे, स्प्राईट आहे, यू नेम इट, आय हॅड डन एव्हरीथिंग. क्या बात आहे. प्रत्येक मोठा ब्रँड. म्हणजे मला असं वाटतंय की आमच्या घरात येणाऱ्या प्रत्येक प्रोडक्टची कधी ना कधी तू एकदा तरी जाहिरात केली असेल. लक्सची केली नाही, कारण मी असं नागडा उघडा बरा नाही दिसणार असं मला वाटतं. त्याच्यामुळे ती साबणाची कुठली केली नाही, पण बाकी बऱ्याचशा प्रॉडक्टची केली. फूड प्रॉडक्ट पतंजली, खरंय, पतंजलीची पण ॲड आम्ही शूट केली आहे. वा. खरं तर हा प्रवास तुझा ऐकताना मलाच खूप मजा येते. पण जाहिरात हे एक तंत्र आहे, कारण की प्रत्येक नाटकाच्या मागे एक वेगळं तंत्र आहे, सिनेमाच्या मागे एक वेगळं तंत्र आहे, मालिकेच्या मागे एक वेगळं तंत्र आहे. तसं जाहिरातीचं तंत्र पूर्णतः वेगळं आहे, कारण की एक तर कमी सेकंदात तुम्हाला जास्त बोलायचं आहे, इफेक्टिव्हली बोलायचं आहे आणि ते लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. हे तंत्र तू कसं पकडलंस? आणि ते एक असतं ना की बघ, तुला लोक जाहिरातीत घेतात कारण की तू त्यांना ते देतोस, आणि ते कमी सेकंदात देणं हे चॅलेंजिंग आहे. तर ते चॅलेंज, ते तंत्र कमी सेकंदात कसं पोहोचायचं, हे कसं पकडलं, आणि ते जाहिरातींविषयी मला ऐकायचं आहे. नाही, सगळ्या गोष्टींमध्ये तू म्हणालास असं तंत्र वेगळं असतं. नाटकाचं वेगळं आहे, सिनेमाचं वेगळं आहे, प्रत्येकाच्या वेळा वेगळ्या असतात सगळं. पण त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये एक समान धागा आहे, तो म्हणजे परफॉर्मन्स ॲक्टरला त्याच ताकदीने, त्याच एनर्जीने द्यायला लागतो. भले तू 3 सेकंदात दे की 30 मिनिटात दे, परफॉर्मन्समध्ये ती एनर्जी पाहिजे, ती डेप्थ पाहिजे. आणि इथे कसं आहे ना, इथे झपझप एक्सप्रेशन चेंज करायला लागतात. मला असं वाटतं की ते प्रॅक्टिसने येतं आपोआप, आपल्याला त्याचा अभ्यास करायला लागतो खूप. इट्स अ हार्ड वर्किंग प्रोसेस कम्प्लीट. पण चॅलेंज काय वाटतं तुला? चॅलेंज आहे की तुम्हाला कमी वेळात तुम्ही किती जास्तीत जास्त एक्सप्रेस करू शकता, किंवा तुम्ही एक्सप्रेस करण्यापेक्षा जे तुमच्या दिग्दर्शकाला किंवा त्या स्टोरीला अभिप्रेत आहे किंवा त्या प्रॉडक्टसाठी उपयोगाचं आहे त्यातलं किती. तर म्हणजे आता एक गोष्ट करायची असेल की मला तुझ्याकडे बघायचं आहे, तर त्याचे अनेक पैलू आहेत की मी तुझ्याकडे सार्कॅस्टिक नजर आहे माझी, आय एम हॅपी, आय एम सॅड, की यू आर माय फ्रेंड, यू आर माय एल्डर फ्रेंड, यू आर माय फादर, यू आर माय मदर, अशा अनेक गोष्टी आहेत. मग त्या सांगितलं, त्याचा अभ्यास करून आपल्याला अच्छा, मग एखादा आगाऊ कार्टा असेल, बापाकडे नजर देताना त्याची नजर आगाऊच असेल, मग ते अजून अशा त्याच्यामध्ये लेअर खूप आहेत. त्या सगळ्या गोष्टींची गोळाबेरीज करून आपल्याला काय करायचं आहे ते कमीत कमी वेळेमध्ये आपण एकदा पोहोचवलं. कारण ते कॅमेरा इज अ व्हेरी सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट. तिथे बघत असताना, त्या कॅमेऱ्यात बघत असताना तू मनात काय विचार करतो ना, हे सुद्धा कॅमेरा कॅच करू शकतो.
फक्त तेवढ्या वेळी तो विचार किती क्रिस्प आणि किती करेक्ट तो इन्स्टंटली बाहेर आपण काढू शकतो, हे स्किल आहे त्याच्यामध्ये. ते स्किल एकदा आपल्याला अवगत झालं की मग आपल्याला बाकीच्या गोष्टी सोप्या होतात. पण ते विचारानेच येतं की इथे काय नेमकं अभिप्रेत आहे किंवा कसं. बहुतेक वेळेला काय ना, ॲज अ ह्युमन बिईंग ना, आपल्याला फालतू गोष्टी लवकर सुचतात, म्हणजे फालतू असतात. म्हणजे सगळ्यांचंच आहे, नाही माझं नाही, किंवा ज्यांना सुचतात आणि जे आजकाल करताय शॉर्ट्स व्हिडिओ म्हणून, तर अतिशय फालतू गोष्टीसुद्धा खूप व्हायरल होत आहेत त्याच्यातल्या. ती फार सोपी गोष्ट आहे. म्हणजे तुलाही अदरवाईज कॅमेरे बंद केल्याने फालतूगिरीवर आपण बोलायला उतरलो तर आपण 5 मिनटात इतके फालतू होऊन जाऊ की बघणारा म्हणेल अरे नाही अभी तो ये अच्छा बात कर रहे थे यार, बहुत थॉट लेवल की बातें कर रहे थे. फालतूगिरी हा माणसाचा स्थायी भाव आहे, पटकन येतं ते, आणि ते व्हायरलही होत आहे. आणि ते सोपं आहे. सोप्या गोष्टीतनं येणारी प्रसिद्धी ही सोप्या पद्धतीने लोप पण पावते असं मला वाटतं. क्या बात आहे. जेवढ्या साध्या गोष्टी तुम्ही साध्या गोष्टी करायच्या म्हणलं ना की त्याला खूप मेहनत लागते. साध्या गोष्टी जास्त अवघड असतात. खूप अवघड, खूप मेहनत लागते. त्याच्यामागे एक विचार लागतो. एक तर आधी करण्याच्या आधी तो विचार आहे का तुमच्याकडे, मुळात हा प्रश्न आहे. तो नसेल तर तुम्ही साध्या गोष्टीकडे जाऊ नाही शकत, पटकन फालतूगिरीकडे वळून जातात किंवा घाणेरड्या गोष्टी पटकन येतात. जाहिरातींचा बादशाह कांचन पगारे तुमच्यापर्यंत पोहोचतोच आहे. पण दादा मला तुला थोडं बालपणाकडे घेऊन जायचं आहे. आता मी जसं म्हटलं की तू जाहिरातींचा बादशाह आहेच, पण सुरुवात कुठून झाली, बालपण कसं होतं, आणि जेव्हा मी म्हणतो की इतकं सगळं काम करणारा एक माणूस मराठी मुलगा आहे तर त्याचं बालपण कुठलं आहे, तू महाराष्ट्रातल्या कुठल्या भागातून येतो, या सगळ्याविषयी आता बोलूया. बेसिकली ना माझ्या आईचं माहेर मुंबई आहे, त्यामुळे माझा जन्म इकडचाच आहे. पण माझे वडील हायर सेकंडरीचे प्रिन्सिपल होते. ते नाशिक जिल्ह्यातल्या एका गावात ज्याचं नाव आहे सटाणा. तर माझं प्रसिद्ध गाव आहे. हो, सटाणा. माझं बालपणीचं शिक्षण तिकडे गेलं आहे, बालपण तिकडे झालं आहे. कॉलेजपर्यंतचं शिक्षण, BSc पर्यंतचं शिक्षण माझं त्याच कॉलेजला झालेलं आहे. आणि तिकडे ना तेव्हा ॲक्च्युली तो काळ असा होता ना 20-25 वर्षापूर्वी की गाणं म्हणणं किंवा नाटक सिनेमात काम करणं वगैरे हे रिकाम्या लोकांचे धंदे असं अगदी 20-25 वर्षापूर्वी मानलं जायचं. आताही काही लोकांना तसं वाटू शकतं. काही लोक फारच नगण्य झाले. पण आता कुठल्याही गावात, कुठल्याही अगदी खेडेगावात, वाडीमध्ये जरी गेला तरी एक माणूस तुला असं भेटेल की नाही यांनी सिरियलमध्ये काम केलं आहे. आता ते अवेअरनेस लोकांना कळलं ना की बाबा नाही, हे पण एक क्षेत्र आहे जिकडे लोक आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने शेप करू शकतात. आत्ता कळलं आहे ते. पण त्यावेळेला परिस्थिती अशीच होती ती. मग तिथेही फार काही तिथे कॉलेजला गॅदरिंग, बाकी अदरवाईज तिकडे काही होत नव्हतं. पण गॅदरिंगमध्ये मात्र आम्ही कमाल करायचो. म्हणजे मला प्रश्न विचारला तर एका प्रश्नाचं उत्तर द्यायला मी हात वरती केला एका शिक्षकांनी केमिस्ट्रीचे. कधी नव्हे तो मी हात वरती केला की ह्या प्रश्नाचं उत्तर मला येतं, कारण मी वाचलं होतं ते. तर त्यांनी मला उभं केलं, येस उभं राहा. मग म्हणाले आणि एक गोष्ट ऐक, तू नाटकाच्या संदर्भात बोल, अभिनयाच्या संदर्भात बोल, केमिस्ट्री राहू दे, बस खाली. असं म्हणून त्यांनी मला बसवलं त्यांनी. पण ही आवड कुठून लागली तुला? इनबिल्टच होतं पूर्वीपासून. एखाद्या गोष्टीकडे ना सरळ बघायची नजरच नाही ना आपल्याकडे, तिरकं बघायचं ना, प्रत्येक गोष्ट तिरपी करून बघायची. म्हणजे मला सांगितलं जातं की मला जेव्हा खेळण्यात पत्र्याची गाडी आणून द्यायचे ना, ते ती 2 दिवस टिकायची फक्त पत्र्याची गाडी. मग मी त्याचे चाकच काढ, मग त्याचा पत्राच काढ, आणि मग शेवटी 8 दिवसांनी त्या गाडीचा सपाट पत्रा केलेला असे मी. आणि मग परत त्यातून मी वेगळ्या शेपची काहीतरी गाडी तयार करण्याच्या, दगड किंवा काय वापरून मी त्याचा प्रयत्न करत असे, असं मला घरचे सांगतात. त्याच्यामुळे सरळ साधं सोपं आपल्याला पचत नाही, आपल्याला रुचत नाही, आपल्याला त्याच्यात मजा लागते. हे पहिल्यापासून आहे, पूर्वीपासून आहे. पण तू जसं म्हणालास की त्या काळी ते वातावरण नव्हतं कला क्षेत्रात येण्याचं, मग घरच्यांनी सहज स्वीकारलं? घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या त्यावेळी? नाही, त्यांना सुरुवातीला कळलंच नाही. माझं ग्रॅज्युएशन झाल्यावर त्यांचे प्लॅन्स वेगळे होते. म्हणजे मला कुठेतरी शाळेत नोकरीला लावायचं किंवा कुठेतरी क्लेरिकल जॉबला लागला की याचं झालं, सेटल झाला, मग लग्न, मग ह्याचं आयुष्य हा बघून घेईल, पुढचं आयुष्य हा याच्या पोरांसाठी खपवेल, जसं आपण
म्हणजे ते इन द बॉक्स जी मेंटॅलिटी ती प्रत्येक आईवडिलांची होती त्यावेळेला, तशीच त्यांची पण होती. जरी ते टीचर होते, पण माझ्या वडिलांनी एक चांगली गोष्ट केली की ते स्वतः खूप चांगले वाचक असल्यामुळे त्यांनी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आम्हाला लहानपणापासून वाचायला दिल्या. खूप पुस्तकं वाचली आम्ही, खूप म्हणजे त्यांनी अक्षरशः लोन घेऊन पुस्तकं विकत घेतली होती. 4-4, 5-5 हजार रुपयाचं कर्ज घेऊन ते पुस्तकं विकत आणायचे, घरात थप्पी लावायचे आणि ठेवायचे. ते स्वतः वाचायचे. त्यांचं झालं की मग आमचा इंथू वाढायचा की चल आपण हे वाचूया. मग अशा बऱ्याचशा गोष्टी आम्ही खूप वाचल्यामुळे ना भाषेमध्ये त्याचा परिणाम झाला. मुंबईशी कनेक्ट असल्यामुळे इकडे ते मराठी माणूस जेव्हा हिंदी लोकांशी बोलायचे त्या गमती-जमती, म्हणजे आमच्या गावात जेव्हा टी व्ही आला त्याच्या 10 वर्ष आधीपासून मी टी व्ही बघितला होता. कारण मी मुंबईत यायचो दर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये. त्यांच्यापेक्षा मी तेवढा ॲडव्हान्स सगळा टी व्ही बघितला. त्यानंतर 10 वर्षांनी आमच्या गावी आला टी व्ही. तर ते संस्कार ऑलरेडी असे होत गेले माझ्यावर. आणि मग एकदा जेव्हा वेळ आली की आता आयुष्यात काय करायचं, तर तेव्हा विचार करायला लागतो की अशी एक गोष्ट करा ना ज्याच्यात तुम्ही सगळं विसरून ती गोष्ट करू शकता. म्हणजे नोकरी, धंदा ह्या गोष्टी तर सगळेच लोक करतात रे, पण त्यांचं मन त्याच्यात किती आहे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे ना. आणि मन असणं की माझं मन लागत नाही असं जर एखाद्या मुलाने त्याच्या आईवडिलांना सांगितलं, तर त्याच्या आईवडिलांना वाटतं की हा फालतूगिरी करतो यार, हे काय चोचले, ही काय लक्झरी हा शोधतोय आयुष्यात, याने जे काम करावं त्याच्यात याचं मन लागलं पाहिजे. ही लक्झरी आजही बऱ्याच आईवडिलांना वाटते. ती माझ्या आईवडिलांनाही तशी वाटत असावी. पण मी म्हटलं की नाही, आपल्याला करायचं तर मग काहीतरी करायचं. उगाच ज्या आयुष्यात 25 वर्ष राहिलो, पुढचे अजून 50-60 वर्ष जेवढे जगू, पुन्हा त्याच लोकांमध्ये राहण्यात काही अर्थ नाही. तीच माणसं सकाळ, दुपार, संध्याकाळ. आज कसं आहे, आज मला प्रत्येक दिवशी एक नवीन माणूस भेटतो किंवा फोन तरी येतो किंवा बोलतो तरी कोणाशी. रोज अव्याहतपणे 20 वर्ष झाले, रोज कोणीतरी नवीन माणूस भेटतो तरी, नाही तर फोनवर तरी बोलतो. हीच गंमत आहे खरं तर आयुष्याची आणि या आयुष्य कला आणि क्षेत्राची. समृद्ध पण होत जातो ना रे माणूस. वेगवेगळ्या ठिकाणी जातो आपण. म्हणजे फार मी इंग्लंडपासून तर सगळीकडे श्रीलंकेपर्यंत बऱ्याच ठिकाणी फिरलो. तिकडचं आयुष्य बघताना ना माणूस समृद्ध होत जातो आणि माणूस ना त्याचं आयुष्य बरोबर एक चांगला वैचारिक माणूस म्हणून शेप करू शकतो असं मला वाटतं. जी माणसं त्याच ठिकाणी ना ती माणसं मग विकृती अडकून राहतात आणि मग विकृती पाळत राहतात काहीतरी, असं मला खूप वाटतं. म्हणजे मी बघितलं अशी उदाहरणादाखल खूप माणसं बघितली आहेत. जोपर्यंत तुम्ही तुमच्या वेशी ओलांडून जात नाहीत तोपर्यंत तुम्ही तुमचं आयुष्य समृद्ध करू शकत नाही. हा माझा विचार तेव्हाही होता, आजही आहे आणि उद्याही राहील. मग मी मुंबईत बहिणीकडे राहायला यायचं म्हणून सांगून आलो मी. त्याच्या आधी मी एक कॅम्प केला होता. आकाशानंद जे ज्ञानदीपकार होते त्यांनी जाहिरात दिली होती लोकसत्तेला की 305 दिवसामध्ये 8 दिवस राहून खाऊन पिऊन व्यवस्थित तुम्हाला सिरियल मेकिंग शिकवण्यात येईल. तर माझे मित्र म्हणले, अरे जा, आपल्याला लोकल न्यूज चॅनलचं आता सुरू झालं आहे सगळीकडे केबलवरून, तर आपण करूया, तू शिकून ये. म्हणून मी त्यांना फोन केला. 305 रुपये 10 दिवस यार, कोणाला नको आहे. मी फोन केला. ते म्हटलं हां नाही हरकत नाही, तुम्ही या, पण एक प्रॉब्लेम झाला आहे. म्हटलं काय झालं आहे. आबा म्हणायचो आम्ही त्यांना. तर म्हणाले ते 305 तुम्ही मनात घेऊन येऊ नका, ती प्रिंट मिस्टेक आहे, ते 3105 आहेत. तर असं झाल्यावर म्हटलं अरे बापरे, 3105 एवढे पैसे आणायचे कुठून, प्लस मुंबईला जाणं येणं म्हणजे अजून 1000 रुपये असावेत. मग 2-3 दिवस माझा जरा मूड गेला. मग 1-2 मित्रांनी बघितलं, ते म्हणले चल तू तयारी कर, आपण बघूया पैशांचं. मग त्यांनी पैसे दिले. मग मी आलो. मग ते करून परत 1 वर्ष मी तिथे गेलो आणि विचार करत राहिलो काय करायचं काय नाही. आणि मग एकदा मनाचा हिया केला, आलो. इथे आल्यावर आधी 2 वेळ मला त्या आबांनी सांगितलं होतं, मुंबईत तू आलास तर अभिनयामध्ये तुझं करिअर होऊ शकतं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या दिवशी येशील त्या दिवशी तुझ्या 2 वेळच्या खाण्याची व्यवस्था करून ये. काहीतरी तू काहीतरी घे, तरी नुसतंच याच्यावर अवलंबून राहू नको. मग मी इथं आल्यावर एका सेल्स कंपनीमध्ये मी लागलो. मग डोअर टू डोअर सेल्स पण केले काही. बरेच 2-1 वर्ष मी सेल्समन होतो. आला विकलं, निहार विकलं, अशा बऱ्याच व्हील विकलं, असं बरंच काय केलं. मग मी सगळ्या गोष्टी करून माझं काम काय ना, सेल्समनचा जॉब आहे ना ॲक्टरसारखा असतो. मला आजही वाटतं परफॉर्मिंग जॉब आहे तो. जर तुम्ही परफॉर्म नाही करू शकले, तुम्हाला ह्या दारावर टकटक करून जर हे दार तुमच्या नाकावर आपटलं तर तुम्ही तिथे हिरमुसले तर पुढचा अख्खा दिवस तुमचा गेला आहे. सेल्समनचं असं ते तिथेच सोडायचं, पुढच्या दारात जायचं, पुन्हा असं नवीन शो सुरुवात, नवीन शो, लगेच नवीन शो. पण असं कधी झालंय का की जो ब्रँड विकला त्याच ब्रँडची जाहिरात केली आहेस पुढे? नाही असं तर हां व्हीलची केली की.
व्हीलची केली. व्हील पण विकलं, व्हीलची जाहिरात पण केली, दॅट टू विथ मिस्टर सलमान खान. म्हणजे ही किती अभिमानाची गोष्ट आहे की जो ब्रँड दारोदारी तू विकलास हो. त्याच ब्रँडची जाहिरात तू केलीस आणि भाईजान सोबत केलीस. हो आठवतंय ती जाहिरातीचा एखादा किस्सा, एखादा प्रसंग? ना, आम्ही सकाळी 9 वाजता पोहोचलो. अनुपम मिश्रा त्याचे डिरेक्टर होते, यंग आहे. आणि भाई आले दुपारी 2 वाजता. आमचा नाश्ता झाला, आमचं सगळं झालं, लंच झाल्यावर आमचं शूटिंग सुरू झालं. आणि मग आले भाईजान, ते त्यांच्यापासून सुरुवात. मग ते बऱ्याच गोष्टी बोलत होते मला बघून. मी आत्ता जेवढा दिसतो त्याच्या डबल होतो ॲक्च्युली. आता वजन थोडं आटोक्यात आणलं आहे मी. बऱ्याच गोष्टी बोलायचे ते असं. मग डायरेक्टर त्यांना हळूच सांगायचा. पण तो दरारा आज जो दरारा आहे तो 10 वर्षापूर्वी अजून जास्त होता ना, तो तेवढा होताच त्यांचा. मग त्यांनी दुसऱ्या दिवशी आमच्यासाठी लेट झाले म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी आले आणि त्यांनी सांगितलं की तुम लोग कोई लंच नहीं करेगा, मैं खाना मंगा रहा हूँ तुम लोग के लिए. कॉम्पन्सेट असं केलं, आम्हाला सगळ्यांना बिर्याणी मागवली त्यांनी आणि सगळ्यांना खाऊ घातली त्यांनी. इट वॉज व्हेरी, तसे ते आहेत, त्यांचं काय आहे. आपण त्यांच्याबरोबर अजून मी दुसरी पण एक फिल्म केली होती, बिग बॉसचा प्रोमो केला होता हिंदीचा, तोही केला होता. त्यांचे भाऊ अरबाज, ते माझे चांगले मित्र आहेत. ते प्रोड्यूस करत असलेली एक फिल्म केली होती मी, डॉली की डोली, सोनम कपूर बरोबर. तर ते चांगले मित्र आहेत. पण आज इतकं सगळं पुढे आलास, इतक्या सगळ्या जाहिराती, इतके सगळे सिनेमे, इतक्या सगळ्या मोठमोठ्या कलाकारांसोबत कामं करताना स्ट्रगलचा काळ आठवतो का? म्हणजे आता हे जे तू सांगतोयस की दारोदारी जाऊन विकण्यापासून, असे स्ट्रगलमधले कुठले टप्पे आहेत की जे आज हायलाईट करावेसे वाटत आहेत? बघ, स्ट्रगल करत असताना आज मी गाडी घेऊन आलो आहे. मला सुरुवातीला ना, मी ट्रेन बसने जायचो. माझी फार एक भयानक किस्सा आहे. मी ना सगळ्यात आधी ना एक हिंदी फिल्म केली. त्या फिल्मचं नाव आहे 140 की लास्ट लोकल. त्याच्या फिल्मच्या सुरुवातीला माझा एक सीन आहे आणि शेवटाला एक सीन आहे, 2च सीन होते. आणि मला त्यांनी सांगितलं की तू ना, आपला नाईट शूट आहे, तर तू ना रात्री 10 वाजेपर्यंत भाईंदर स्टेशनला ये. तर म्हटलं ठीक आहे. मग दिवसभर माझ्या 1-2 ऑडिशन होत्या अंधेरीतल्या, त्या केल्या. तिथून मग मी बघितलं वेळापत्रक, 8:15 वाजता 8:19ची विरार ट्रेन लागायची अंधेरीवरनं. तर म्हटलं व्हेरी गुड, इधर से भीड कम होगा, म्हणून मी त्याच्यात बसलो. बसायला जागा नाही मिळाली तर दरवाजात घुसल्यावर अशी फळी असते, तिथे उभा राहिलो मी. म्हटलं आता काय, थोड्या वेळात आपण उतरू. पण एवढी लोकं आली त्या गाडीमध्ये, एवढी लोकं अशी सगळी एकमेकांमध्ये. मी ब्लॉक झालो, मला श्वास घेता येईना. जोगेश्वरी येईपर्यंत मी अक्षरशः म्हणजे लोकांच्या पायातनं निघालो आणि जोगेश्वरी स्टेशनला पहिला हात टाकला आहे प्लॅटफॉर्मवर आणि मग पाय आले माझे. एवढी भयानक अवस्था होती, एवढी गर्दी होती आयुष्यात. त्यानंतर मी विरार गाडीमध्ये आजपर्यंत प्रवास केलेला नाही. त्यानंतर त्या दिवशी जर अजून मी अर्धा तास जरी त्या गाडीत राहून गेलो असतो तर कदाचित मी वाचलो नसतो असं मला वाटतं. कारण मला खूप सफोकेट झालेलं, एवढं भयानक की लोकांच्या पायात मी खूप शिव्या खाल्ल्या लोकांच्या. म्हणजे हात वर करत असताना एकाच्या पॉकेटमध्ये खूप काय होतं ते सगळं पडलं खाली, त्याने शिव्या वेगळ्या घातल्या. तरी मी पाया पडून म्हटलं मला पायातून जागा द्या भाई, मला जाऊ द्या. तरी असा करून मी उतरलो तिथे. असा मोठा श्वास घेतला, स्टेशनच्या बाहेर गेलो, रिक्षा केली, तिथून त्या नाक्यापर्यंत. पूर्वी असं होतं ना, जात नव्हत्या गाड्या, त्या नाक्यापर्यंत. मग तिथून परत पुढे गेलो. तेवढ्यात एक बस आली. एक माणूस म्हणाला ये भाईंदर स्टेशन जाएगी, 7 नंबर का काहीतरी बस होती BSTची. मग त्याच्यात बसलो आणि पोहोचलो. आणि त्याच्यानंतर अजून एक भयानक किस्सा घडला तिथे स्टेशनवर. नेहा धुपिया हिरोईन होती त्यावेळेला. नेहा धुपिया म्हणजे एकदम म्हणजे काय लोक वेडे होते तिच्यासाठी. आणि ती येणार म्हणून त्या स्टेशनवर जवळपास 10,000 लोकांचा मॉब तयार झाला. या प्लॅटफॉर्मवर आम्ही शूट करतो आहे. या प्लॅटफॉर्म पूर्ण भरलेला, हा जिना भरलेला, इथे सगळं भरलेलं. तो वरचा जो स्पेस असतो आपल्याला जायला, ब्रिज, तो भरलेला, त्याच्या पायऱ्या भरलेल्या, हे सगळं प्लॅटफॉर्म भरलेला. मग खचाखच म्हणजे काय म्हणशील तू ना, जत्रा, नुसती जत्रा. 10,000 पब्लिक म्हणजे प्रचंड पब्लिक आणि खूप किलकिलाट चालू होता तेवढ्या ह्याच्यात. आणि रेल्वे पोलीस त्यांना काहीतरी 1-2 मागे सारण्याच्या ह्याच्यातनं मारलं त्यांना. तर ते काय केले ना, रागाने त्या गर्दीतनं गेले वाटतं बाहेर. आणि तिकडून अजून ते 10-12 त्यांचे गुंडपुंड मित्र घेऊन आले आणि सगळ्यांनी
तिकडे त्या रुळावर उतरून आणि ट्रेनमध्ये शूट होतं आमचं. त्यांचं शूट होतं. माझा एक सीन झाला, मी गेलो व्हॅनमध्ये आणि नंतर मला थोड्या वेळाने मी व्हॅनमध्ये आतल्या बाथरूममध्ये मी मेकअप काढत होतो. तिकडून बाहेर आलो तर एकदम अंधार होता व्हॅनमध्ये. पाय ठेवला तर माझ्या शूजला काहीतरी काच लागल्यासारखं मला वाटतं, म्हणजे ग्लास बीस फुटला होता असं काहीतरी, काचेवर पाय गेला. तर म्हटलं काय, तर मला कोपऱ्यात आवाज आला, सर 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 दरवाजा बंद कर लीजिए. कारण बाथरूमचा लाईट ऑन होता, बाकी सगळा अंधार होता. तुरंत अंदर जाइए, बंद कर लीजिए. एका मुलीचा आवाज होता. तर म्हटलं अरे बापरे काय झालं आहे. मग तिने थोड्या वेळाने 10-15 मिनिटांनी टकटक केलं. बाहेर आलो आणि तिने लाईट लावला ना, त्याची खिडकी होती व्हॅनची, इकडची दोन्ही तुटलेल्या होत्या आणि सगळ्या काचा खाली पडलेल्या होत्या. झालं असं होतं, नेहा धुपिया आली, तिला बघायला जी झुंबड उडाली. ती बिचारी ट्रेनमधून तिचं शूट होतं. अभय देओल, ती सतीश तारे होते त्याच्यात, अजून माझे दोघं-तिघं मित्र होते. त्या ट्रेनमध्ये होते. त्या ट्रेनवर दगडफेक झाली. तो पण दगड कुठला, रुळाच्या मधला तो प्रॉपर थिक स्टोन असतो तो एकदम. तो बसला तर जीव जाण्याची शक्यता आहे. त्या ट्रेनला, अख्ख्या ट्रेनला फोडून टाकलं लोकांनी. ते लोक वाचली, नशीब कोणाला लागलं नाही. सगळे सीटच्या खाली, सतीश तारे सांगत होते की आम्ही सीटच्या मध्ये खाली झोपलो म्हणून वाचलो. कारण तो दगड ट्रेनला लागायचा, त्याचा रंग घेऊन त्याला तो असा पोक काढूनच बाहेर यायचा तो. एवढं सगळं झालं होतं. आणि नशीब मी त्याच्या अगदी 5 मिनटं आधी मी व्हॅनकडे आलो होतो आणि मग तिकडे कोणी सापडलं नाही म्हणून यांनी इकडे मोर्चा वळवला आणि सगळ्या गाड्या, सगळ्या व्हॅन फोडल्या यांनी त्या दिवशी. तर त्या एका फिल्मचे किस्से आहेत असे, म्हणजे जे लक्षात राहण्यासारखे आहे. पण आता तू इतकं सगळं याच्याविषयी बोलतोय, सिनेमाविषयी बोलतोय, जाहिरातींविषयी बोलतोय, पण मला सगळ्यांना आवर्जून सांगायचं आहे की त्याचं मूळ नाटकातला आहे. हो. तो हार्डकोर नाटकवाला आहे. हो. नाटकाविषयीची अटॅचमेंट कशी आहे? अरे अजूनही आहे. नाटक इज नाटक आहे. नाटकासारखं सुख कुठे नाही. नाटक तुम्ही जे करता ना त्याची पावती तुम्हाला लगेच मिळते, लगेच. त्याच्यामुळे तुम्हाला तेवढे ते करेक्ट करायला लागतं. आता शेवटचं नाटक मी केलं होतं केदार शिंदेंचं 4-5 वर्षापूर्वी. कोविडच्या आधीच थांबलं ते. सौजन्याची ऐशी. सगळे चांगले अभिनेते होते त्याच्यात. खूप मजा यायची शो करायला. पण त्यानंतर जमलं नाही. नाटकासाठी ना वेळ खूप द्यायला लागतो आणि मग आउटपुट थोडंसं सॅटिस्फॅक्शनसाठी करायला काहीच हरकत नाही आहे. पण तसंही आहे की आपल्यामुळे बाकीच्यांची फरफट नको व्हायला, हाही एक विचार येतो. आपली बाकीची कामं चालू असतात, मग शो नाही झाली तर काय करायचं. मग एक तर मग माझं म्हणणं आहे की एकच काहीतरी करूया ना, मग नाटक करायचं नाटक करूया. पण मग ते इकॉनॉमिकली आपल्याला शक्य नाही होत त्या गोष्टी. पण तरी प्रयत्न करून आजही प्रयत्न की काहीतरी एखादं चांगलं नाटक करावं. नाटक करण्याचं थ्रिल वेगळं असतं. नाटक करण्याची एनर्जी वेगळी, ती अनुभूती आहे. हा भयानक, म्हणजे काटा येतो. नाटक करायचं म्हणजे ना खतरनाक गोष्ट आहे. म्हणजे खूप 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 ठिकाणी फिरलो, अख्खा महाराष्ट्र फिरलो मी नाटकासाठी. म्हणजे माझ्या आयुष्यात मी कॉलेज आणि शाळा मिळून ना 3दा गोव्याच्या पिकनिकचे पैसे भरले होते तिकडून नाशिकवरनं. 3ही वेळेला त्या कॅन्सल झाल्या आणि नाटक करायला लागलो ना. एका वर्षात मी 4 वेळेला गोव्याला गेलो शो करायला. म्हटलं अरे गोवा म्हणतात ते हेच होतं काय. ते पण कामाच्या निमित्ताने गेलो तेव्हा ते बघितलं. आणि दुसऱ्या वर्षी मी कमीत कमी 12 फेऱ्या मारल्या असतील गोव्याच्या. कारण एका सिनेमाचं शूट होतं त्याचसाठी 5 वेळेला गेलो आणि प्लस नाटकाचे दौरे 5-6 वेळेला. असे 12 वेळेला मी एक वर्षभरात गोव्याला जाऊन आलो होतो. अशा बऱ्याचशा गोष्टी ह्या कामाच्या निमित्ताने अनुभवल्या. हां, मग मी जर तिकडे गावी नोकरीला असतो तर मी इंग्लंडला जाण्याचा विचारसुद्धा केला नसता. मी इकडे इंग्लंडला 3 महिने राहून आलो व्यवस्थित. पहिलेपण जे असतं ना, पहिलेपण ते कायम लक्षात राहणार असतं. पहिली जाहिरात, पहिला सिनेमा आठवतोय का? हो, पहिली जाहिरात अल्पेनलिबे लॉलीपॉपची होती माझी आणि त्याच्यासाठी 1200 लोक त्यांनी टेस्ट केले होते, स्क्रीन टेस्ट घेतली होती. आणि मला चांगलं आठवतं पूर्वी स्क्रीन टेस्ट ना आपल्या फेमस स्टुडिओला व्हायच्या. तर तिकडे मी गेलो. महालक्ष्मी. हां, महालक्ष्मीला तिकडे गेलो होतो आणि फक्त माझ्या हसण्यावर, मी जसा हसलो आहे त्याच्यावर त्यांनी मला सिलेक्ट केलं होतं. आणि त्या एका ॲडमुळे माझं एंटायर करिअर झालं आहे. हे सगळं करिअर आहे ना त्या एका ॲडमुळे झालं आहे. कारण त्याचे जे डिरेक्टर आहेत त्यांनी मला सगळ्या मोठ्या ॲक्टर्सबरोबर ॲड करवल्या. सी पी म्हणतो आम्ही त्यांना, प्रशांत कोहली. मला वाटतं ते नेफ्यू आहेत पुनीत इस्सारचे. इज अ व्हेरी गुड क्रिएटर. आणि त्यांनी सगळ्या मोठ्या स्टारबरोबर, म्हणजे अभिषेक बच्चन असू दे, अजय देवगण असू दे, सैफ असू दे, राणी असू दे, या सगळ्यांबरोबर त्यांनी मला काम दिलं. आणि ही नोज की नाही यार मजा आएगा तेरे साथ. आजही त्यांच्याबरोबर काम करतो.
ते पण प्रसून सरांचे शागिर्द स्टुडंट आहेत ते, म्हणून त्यांच्याकडे पहिलं काम केलं. मग त्यांच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये अजूनही खूपदा 30-40 ॲड्स केल्या, किंवा आपले गजराज राव त्यांच्याकडे 30-40 ॲड्स केल्या त्यांच्या डिरेक्शनखाली. इज ऑल्सो जेम ऑफ पर्सन, फार भयानक क्रिएटिव्ह माणसं आणि आहे. पहिला सिनेमा 140 की लास्ट लोकल, ज्याचा तो अनुभव आता हो, तो सांगितलास. अनुभव धक्कादायक अनुभव होता तो. भयानक 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 वाच- अनुभव होता. वाचलो पुढे करिअरच झालं नसतं माझं जर असं काही घडलं असतं तर. आज ऑडिशन देतोस पण समटाईम्स करायला लागतात त्या गोष्टी. असं कुठेतरी वाटतं का की अरे इतकी वर्ष, आता 20 वर्ष काम करतोय, इतक्या 300-400 जाहिराती झालेल्या आहेत, अजूनही ऑडिशनची गरज वाटते लोकांना, असं वाटतं का कधी? नाही, काय माहिती आहे ना, लोक बदलत आहेत. इंडस्ट्रीमधले लोक डे बाय डे बदलत आहेत. डायरेक्टर बदलत आहे, रायटर बदलत आहे. बरं, ज्यांना ऑडिशनची गरज लागते ना, त्यांचं नॉलेज कमी असावं असं मला फारदा वाटतं. नाही, बऱ्याचदा असंही होतं की खूप अनुभव असे ऐकलेत सोशल मीडियावरतीच की ज्या कलाकाराची ऑडिशन घ्यायची आहे आणि जो ऑडिशन घेणार आहे तो कलाकारापेक्षा कमी कुवतीचा किंवा अगदी वयाने लहान हो. अशा प्रकारचे हो, अनुभव येतात. एक्झॅक्टली. म्हणजे अगदी 20चा पोरगा आपल्याला फोन करून सांगतो की सर ऐसा ऐसा है, ऐसा ऐसा है. ॲड्सचं मी समजू शकतो की त्यांना तुमचा लेटेस्ट लुक बघायचा असतो. बहुतेक वेळेला मी आता माझ्याकडे टीम आहे सगळं मॅनेज करायला, तर बहुतेक वेळेला तेच डील करतात, फोटो पाठवून बऱ्याचदा होतं. पण काही वेळेला सर्टन लोकांना पाहिजे असतं की नाही तुझा व्हिडिओ पाठव, किंवा काही आपण सेव्ह करून ठेवलेले असतात, जुनी तरी पाठवतं. टीम त्या जुन्या ऑडिशन सेव्ह करून ठेवतं माझ्या आणि त्याच पाठवतात. हां, त्याच्यावर बऱ्याचदा काम होतं. लुकचा फोटो पाठवतं की रिसेंट लुकमध्ये हे आहे. पण काय ना, जी फार उत्साही पोरं आहेत ना आजकालची, जेनझी म्हणजे खूप प्रचंड उत्साही आहे. त्यांच्या मागे ते आत्ता शिकतायत, त्यांचा विचार नाही आहे तेवढा. त्याचं मला असं त्यांना समजवण्याची गरज आहे, त्याचं वाईट वाटण्यापेक्षा, असं मला वाटतं. आपण वाईट वाटून काय घ्यावं, त्याला सांगायचं की भाई ऐक, माझं नाव हे आहे, माझं हे आहे, तू एक काम कर, एकदा गुगल करशील का? मग तुम्ही जर खरंच मोठे असाल तर गुगलवर तुमची माहिती मिळेलच की. गुगलकडे काय नाही आहे, सगळं आहे की. तुमच्या मेल आय डीपासून तुमच्या गॅलरीमध्ये कुठले फोटो सेव्ह केले सगळं त्याच्याकडे आहेत की. पण तरी तू देतोस ऑडिशन आजही? हां, म्हणजे सर्टन टाईम्स इट इज नेसेसरी, द्यावी लागते. सिनेमाचं बहुतेक आता प्रियंजींबरोबर खूप काम केलं आहे मी, प्रियदर्शन. आता ह्या वर्षात त्यांच्याबरोबर काम केलेल्या 2 मूव्हीज येतील. त्या दोघांमध्ये अक्षय कुमार आहेत. वा. भूतबंगला एक येईल आता एप्रिल-मेच्या आसपास, आणि त्याच्यानंतर हैवान येईल, सैफ आणि अक्षय त्यांच्याबरोबर. त्यांच्याकडे काय गरज नाही पडत. त्यांचे आता हिल स्टार्ट इज 99 फिल्म, 99वी फिल्म ते आता करायला घेतील ते. पण इज प्रिटी शुअर ना की हां बाई, हा असा निलेश असा आहे, मला माहिती आहे निलेशला, मला इथे पुट करायचं, आय विल पुट हिम हिअर अँड आय विल ड्रॅग हिम द वे आय वॉन्ट इट. त्यांना माहिती घेतात ते. नवीन लोकांचं कसं आहे ना, एक तर खूप स्ट्रगल करून बिचारे ते मिळवतात, काहीतरी काम मिळवतात, कुठून तरी प्रोड्युसर मिळतो, काहीतरी मिळतो, त्याच्या 1756 कंडिशन्स असतात. त्या सगळ्या डोक्यात घेऊन त्यांना पहिली फिल्म झाली बरी तर पुढे काहीतरी करत. असंही खूपदा झालं आहे की पहिली फिल्म चांगली करूनसुद्धा अनेक डिरेक्टरनी पुढचे 10-10, 15-15 वर्ष काम नाही करू शकलेत ते. असंही घडतं ना. इट इज व्हेरी अनसर्टन. आपण एवढं मनाला लावून घेण्यापेक्षा की त्याला समजावून सांगायचं, नाही जमलं तर मग ठीक आहे भाई, काय आहे तुझं सांग, कसं आहे करेक्ट. मग आपले प्रश्न गेल्यावर त्याला कळतं की नाही यार, हे वेगळं आहे. हा जरा नॉलेजेबल माणूस आहे, तर याच्याशी आपण नीट. हां, त्याचं मी कधी, मलाही असे अनुभव खूप येतात, पण मी कधी असं मांडलं नाही कुठे. ऑडिशन म्हटलं की रिजेक्शन सुद्धा आलं. हो. रिजेक्शन विषयीचे काय अनुभव आहेत तुझे? कारण त्याला जोड प्रश्न असा आहे, बऱ्याचदा इंडस्ट्रीत एखादा आलं की त्याला सगळ्यात आधी रंगावरून, भाषेवरून, उंचीवरून जज केलं जातं. सो रिजेक्शन आणि हे जजिंग याच्याविषयी मला तुझे अनुभव ऐकायचे आहेत. हां, पहिला प्रश्न तुला उत्तर देतो, ते आपल्या दिसण्यावरून, असण्यावरून, रंगावरून, भाषेवरून किंवा काय. भाषा प्रमाण भाषा किंवा काय अशी भाषा असं काही नसतं. भाषा ही भाषा आहे. प्रत्येकाची ती त्या एरियाची भाषा आहे, प्रत्येकाची एक बोली आहे. भावना पोहोचवण्याचं माध्यम आहे ते. त्याला तुम्ही व्याख्येत नाही टाकू शकत. बरं, का सगळ्यांनी एक सुरी एकाच लहेजामध्ये बोलावं, असा का अट्टहास आहे तुमचा? का सगळ्यांनी असंच बोलायला पाहिजे, न ला न म्हणावं, न ला न म्हणावं, असं का? मला कळत नाही. त्याची भाषा आहे, त्याच्या भाषेतनं जर त्याच्या भावना व्यक्त होत असतील आणि त्या काय म्हणतात ना त्याला, तो जिथला आहे
त्या मातीतला जो वास असेल त्या भाषेला तेवढं पुरेसे आहे तुम्हाला. आणि ह्या केवळ आणि केवळ मला असं वाटतं ना, समोरच्याला नामोहरम करण्यासाठी वापरल्या जाणारे एक टूल आहे असं माझं स्पष्ट मत आहे, माझं वैयक्तिक मत आहे. हे टूल आहे की एखादा हां त्याची भाषा आहे, तू असं कर तसं कर, नको. कशाला? तो त्या भाषेत पोचतो आहे ना, लोकांना पोचतं आहे, लोकांना कळतं आहे. तुम्ही का मध्येच त्याला शिकवताय की असंच बोल आणि तसंच बोल? दिस इज व्हेरी रॉंग. असं व्हायला नको. दुसरं राहिलं रूप रंग. मी तर म्हणतो ना, मी आत्ता जितका बरा दिसतो आहे ना, याहीपेक्षा जो ओबडधोबड दिसत असतो ना, तर मला आयुष्य जगायला जास्त मजा आली असती आणि माझं करिअर खूप जास्त बहरलं असतं असं मला वाटतं. असं मला स्वतःला वाटतं की एवढा बरा नाकतोंड जागच्या जागी आहे ना, हे फार जनरल गोष्ट आहे, व्हेरी जनरल. प्रत्येकाचं आहे. आज इथे बसलेल्या प्रत्येकाचं आहे की नाही जागच्या जागी आहे ना. थोडंसं वाकडं, थोडंसं तिरपं असं फार क्वचित बघायला मिळतं ना. आपण त्याला नोटीस करतो, अरे आपण बघतो 4 वेळेला. असं जर एखाद्या ॲक्टरकडे असेल ना आणि त्याला थोडं अभिनयाचं नॉलेज असेल ना, त्याचं करिअर खूप ब्राईट असतं. हे मला आज वाटतं की ते असं असायला पाहिजे होतं. अर्थात पण याच्यावरून कधी टोकलं गेलंय का? अपार्ट फ्रॉम इंडस्ट्रीत कधी नाही टोकलं गेलं कधी, किंवा उंचीवरनं जोक मारणं हे सगळ्यांचंच आहे, किंवा जाडेपणावरनं जोक मारणं तो विनोदाचा भाग आहे. फक्त ते अति होऊ नये, एका मर्यादेपलीकडे जाऊ नये असं मला असं वाटतं. की कारण आता बॉडी शेमिंग वगैरे याचे कायदे आहेत, सगळ्याच गोष्टी आहेत, पण ते जितकं समोरच्याला सहन होईल तितकं ठीक आहे. किंवा अदरवाईज सोपी कॉमेडी काय असते? सोपी करायला कॉमेडी काय आहे? तर बाबा निलेशचं मी सोंग आणणं हे सोपी गोष्ट आहे. किंवा निलेशच्या पर्सनॅलिटीवर बोलणं ही अतिशय सोपी गोष्ट आहे. तुझ्या उंचीवर बोलणं, तुझ्या शरीरावर बोलणं सोपी गोष्ट आहे. म्हणजे हे कोणीही करू शकतं. त्याच्यासाठी ॲक्टरच असायला हवं असं काही गरजेचं नाही आहे. कोणी करू शकतं नाही. हा करू शकतो, तो करू शकतो, कोणी करू शकतो. मग ॲक्टर म्हणून तुम्ही काय करता? ॲक्टर म्हणून तुम्ही काहीतरी वेगळी गोष्ट तरी शोधली पाहिजे ना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. हे सामान्य हे परत एकदा तिथेच म्हणतो ना, टूल आहे. रिजेक्शनचं हे टूल आहे ओव्हरकम करण्याचं किंवा रिजेक्ट करण्याचं किंवा नामोहरम करण्याचं. सेकंडरी लेवलला आहे. मला इंडस्ट्रीच्या बाहेर कॉलेज विलेजला असताना ह्या गोष्टी अनुभवाला आल्या. त्या येणारच. कारण प्रत्येकाला असं वाटतं ना की आजही म्हणजे अपार्ट फ्रॉम इंडस्ट्री कधी कधी धिप्पाड माणसं आपल्याकडे बघताना तुच्छतेने बघतात. बघ आता काय करणार? तू तसा बघतो त्याला, मी त्याच्यावर वाद घालायला काय येऊ? हां तू ये 2 शब्द बोलायला, मग तुला कळेल की मी काय आहे. बरोबर आहे की नाही? पण मग रिजेक्शनचे अनुभव नेमके काय होते? हेच पर्सनॅलिटीमुळेच. रिजेक्शन माझं इंडस्ट्रीमध्ये कधीच नाही झालं या पॉईंटवरनं, कधीच नाही. रादर दॅन मी तुला सांगतो ना, माझा एक सिनेमा आहे गुठली लड्डू नावाचा, ॲमेझॉनवर आहे. आउट अँड आउट सिरियस आहे तो. त्याच्यात कॉमेडीच नाही केलेली, अतिशय सिरियस सिनेमा आहे तो. सीवर क्लीनरवर आहे. त्याच्यामध्ये जी माझी बायको दाखवली ती माझ्यापेक्षा धिप्पाड आहे उंचीमध्ये ह्याच्यात, पण ती सूट झाली. मला अजून त्या सिनेमामधून कोणी असं लिहिलं नाही की बायको कशी एवढी उंच हे, असं नॉर्मली लोक बोलतात, पण सिनेमाच्या बाबतीत ह्याच्या बाबतीत कधी झालं नाही असं. मला सांगितलं नाही किंवा खूप माझ्यापेक्षा उंच धिप्पाड असणाऱ्या अभिनेत्रींबरोबर काम केलं ॲज अ बॉयफ्रेंड म्हणून, ॲज अ किंवा नवरा म्हणून, पण मला ते तसं कधी जाणवलं नाही. पीपल एन्जॉयज दॅट, दे एन्जॉयड इट. तुझ्या आत्तापर्यंतच्या कामात बऱ्यापैकी कॉमेडीचा लहेजा जाणवतो. हो. कॉमेडी करणं किती जोखमीचं आहे, किती जबाबदारीचं आहे, आणि आत्ताच्या कॉमेडीविषयी तुला काय वाटतं? नाही, कॉमेडी फार सिरियस जॉब आहे जसं सगळ्यांवर. कारण काय आहे ना, जनरली लोकांना असं वाटतं ना, सिरियस काम करणारा अभिनेता आहे ना, हा आयुष्यात कायम सिरियस असतो असा लोकांचा एक समज आहे. आणि कॉमेडी करणारा अभिनेता ना 24 तास कॉमेडी मोडमध्ये असतो असं सोशल मीडियावर पण बऱ्याच लोकांना वाटतं. की आपण एखादी सोज्वळ पोस्ट जरी लिहिली तरी लोक त्यातनं कॉमेडी शोधतात आपल्यासाठी. मग त्यांना असं वाटतं. व्हेअर ॲज मला असं वाटतं ना, सिरियस काम करणं किंवा सिरियस कॅरेक्टर करणं अतिशय सोपी गोष्ट आहे यार. पायलीचे 50 सापडतील तुम्ही नजर मारली तर आजूबाजूला, पायलीचे 50 सापडतील. कॉमेडी करणारा एकच, कारण तो नवीन काहीतरी करत असतो, नवीन काहीतरी देत असतो आणि रोज नवीन 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 करायचं असतं त्याला. म्हणून कॉमेडीचा जॉब हा फार फार डिफिकल्ट, जबाबदारीचा आहे आणि इट इज टू डिफिकल्ट टू क्रिएट.
रोज तुम्ही तेच नाही करू शकत, त्यालाही कंटाळतील ना लोक. वेगळेपणा पाहिजे त्याच्यात. रोज तुम्हाला एका ठिकाणी, एका वेगळ्या ठिकाणी तरी थांबायला लागेल, एका वेगळ्या ठिकाणी तरी तुम्हाला पॉज घ्यायला लागेल किंवा काय, तुम्हाला अर्थ बदलायला लागतील. कारण भाषेमध्ये असं आहे ना की चुकीच्या ठिकाणी पॉज घेतला तर अर्थ बदलतो. ते तुम्हाला कळलं पाहिजे की इथे पॉज घेतल्यावर याचा हा अर्थ होतो, ह्याला अभिप्रेत हा जरी असं. ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी, कॉमेडी ॲक्टरला ह्या गोष्टी खूप खूप अभ्यास करायला लागतो. शेवटचे 2 प्रश्न विचारेन. एक तर खूप लोकांना हा गैरसमज आहे की मराठी माणसांना हिंदी इंडस्ट्रीमध्ये फारशी बरी वागणूक मिळत नाही. तर त्याविषयी तुझा अनुभव काय आहे? तिथे मिळणारी ट्रीटमेंट, आदर, सन्मान सगळंच. बरी वागणूक म्हणजे काय? पहिली गोष्ट तर मला हे विचारावं असं वाटेल की बरी वागणूक म्हणजे काय. मला तर असं वेगळं काही वाटलं नाही मराठी हिंदीत. फक्त ते थोडंसं असेल की इथे रूममध्ये बसायला लागेल तुम्हाला आणि तिथे व्हॅनमध्ये बसायला लागेल, एवढा काय तो फरक आहे. तिकडे बजेट बरं असतं, इथे असतं. आणि शेवटी काय आहे ना की तुमची वागणूक आहे ना तुमच्या कामावर अवलंबून आहे. तुम्ही काम जर नीट नाही केलं तर तुम्हाला नीट कोणीच नाही वागवणार, स्पॉटबॉयसुद्धा नाही वागवणार. कारण तुमच्या वेळखाऊ कामामुळे ना सगळ्यांना ताटकळावं लागलं आहे. असं माझ्याशी पण झालं आहे की पहिल्याच कामामध्ये मला प्रचंड दिग्दर्शकाने खूप शिव्या घातल्या होत्या. मराठीच काम होतं, ते नाटकामुळे मिळालेलं काम होतं. कमलाकर सोनटक्के तेव्हा नाटक शूट करायचे आणि ते सह्याद्रीवर दाखवायचे. पहिलं काम मला त्यांनी दिलं. तर आपल्याला असं वाटतं ना शूट म्हणजे काय चकाचक फायनल प्रॉडक्ट आपल्या, तसंच त्या गोष्टी मनात ठेवून गेलो. माझा परफॉर्मन्स ढासळला, सगळं डायरेक्टरने मला खूप शिव्या घातल्या, सगळं झालं. पण त्यातनंही मी विचार करून असं निघालो की ठीक आहे, स्वतःला माफ करूया एकदा, पण पुढच्या 10 वर्षात असं घडलं पाहिजे की ह्या माणसाने, ह्या डिरेक्टरने आपल्याकडे डेट्स मागण्यासाठी तगादा लावला पाहिजे. आणि ते करून दाखवलं मी. ते तसंच झालं. त्यांच्याबरोबर एक फिल्म केली पण मी. त्यांना आठवण नाही करून दिली कधी, किंवा त्यांनी मला आठवण नाही करून दिली. त्यांना वाटलं की नाही बंदा सीखा इस बात से. म्हणजे तोही चांगला माणूस आहे ना एवढा, की त्याने ती फालतू आठवण करून नाही दिली ना. मी त्याच्याकडे कमर्शियल काम करत असताना दुसरं मला आठवण नाही, म्हणजे तो माणूस पण चांगला असेल. त्यांनी नाही विषय काढला. पण हे मराठी पण आपलं हिंदीत आडवं येतं का? किंवा हिंदीमध्ये मराठी माणसांना बरी ट्रीटमेंट मिळते का? ट्रीटमेंट सगळ्यांना सेम असते, सगळ्यांना सेम असते. आणि दॅट टू ना तुम्ही कसं आहे ना की कित्येकदा असं झालं आहे माझं की म्हणजे प्रियन सरांकडचाच किस्सा सांगतो. त्यांच्याबरोबर ना मी 6 महिने लगातार शूट करत होतो. 2010मध्ये 2 फिल्म्स होत्या. एक आक्रोश त्यांच्याबरोबर आधी केली आणि त्याच्यानंतर खट्टा मिठा. आक्रोशचा 1 महिना झाला, त्याच्यानंतर 3 महिन्याचा त्यांनी गॅप घेतलेला. कारण अजय देवगन यांची ती अतिथी तुम कब जाओगे त्या फिल्मची रिलीज आणि हे सगळं प्रमोशन होतं. आणि परेश रावल पण होते त्या फिल्ममध्ये, दोघं होते त्या दुसऱ्या फिल्ममध्ये पण. तर ते 3 महिन्याचा गॅप घेतला म्हणून यांनी खट्टा मिठा सुरू केली. तर ते 30 दिवस आणि इकडे 10 दिवस, असे 40 दिवस पहिले त्यांच्याबरोबर शूट केलं. 41व्या दिवशी माझा क्लोज लागला पहिल्यांदा. ते ना असं शूट करतात, असं करत करत येतात. म्हणजे किऑटिक सीन्स आधी सगळे आणि असं करत क्लोज येतात किंवा आतमध्ये येतात छोटे छोटे सीन्स असं. तर तेव्हा ती खट्टा मिठा तर कॉमेडी असल्यामुळे लवकर 10व्या दिवशीच आले. इकडे यांना 40 दिवस लागले पहिल्या फिल्मला, पण इथे 10व्या 11व्या दिवशीच माझा पहिला क्लोज लागला. तर जे मी ओएसला, अक्षय कुमारच्या ओएसला मी जे बोललो होतो ना, त्याच्यामुळे जेव्हा अपोजिट लागला तेव्हा त्यांनी तिकडे त्यांच्या असिस्टंटने विचारलं व्हॉट इज इज नेम. ते माईकवरच विचारलं व्हॉट इज इज नेम. तेव्हा त्यांनी सांगितलं की कांचन. ओके हां कांचन, सीट लिटिल राईट. तेव्हा त्यांनी 41 दिवसांनी माझं नाव घेतलं. वाय? त्यांना का गरज वाटली? ते इतके मोठे, त्यांनी असिस्टंटला सांगितलं जा त्याला सांग, तो जो कोण आहे ना त्याला सांग इकडे बस. अशी सुद्धा माणसं आहेत की. पण मला असं वाटलं की त्यांनी माझं नाव डेलिबरेटली घेतलं, म्हणजे याचा अर्थ त्यांना माझं काम बरं वाटलं असावं. आता इतके म्हणजे 7-8-10 फिल्म केल्यानंतर तर ही डायरेक्टली कॉल्स मी बाय माय नेम. मध्ये 10-15 वर्ष ते करत नव्हते काम, म्हणून माझं काम राहिलं फिल्म्समध्ये. पण आता परत त्यांनी ज्या 2 फिल्म्स केल्या या वर्षात, त्या दोन्ही फिल्म्समध्ये मी आहे. ही बिलीव्स मी अ लॉट असं मला वाटतं. आणि मी त्यांच्याबरोबर काम करतो आणि कम्फर्ट झोन आहे त्यांचा पण माझा पण. सो
ट्रीटमेंटचा विचार करू नये लोकांनी. पुढे जात राहा, पुढे जात नाही नाही, काम चांगलं करावं. काम चांगलं करा. काम चांगलं गेलं की सगळ्या आजूबाजूच्या गोष्टी बदलतात, सगळ्या बदलतात. मी पाहिल्या आहेत, मी स्वतः बदलताना पाहिले आहेत. माझे पण असतात ते फंडे आपले सुरुवातीला नवीन नवीन असतो की अपने को ये मिलना चाहिए, अपने को वो नहीं मिलेगा भाई, तुम पहले दो तो काम करके दिखाओ. करके दिखाओ. तुम उसको यू ग्रॅब इट, डोंट डिमांड फॉर इट, गो अँड ग्रॅब इट. तुम्ही ते काम करा व्यवस्थित. असं खूपदा घडलं आहे. पिवळा शर्ट, लाल शर्ट होतं ना, असं प्रत्येकाबरोबर होतं. जेव्हा आपण आपला परफॉर्मन्स दिसतो तेव्हा मग सेकंड टाईम, व्हेरी नेक्स्ट टाईम आपलं नावच घेतात ती लोकं. तेव्हा कळतं की मग आपण करेक्ट चाललो आहे. शेवटचा प्रश्न, खरं तर हा प्रश्न नाही आहे, मला किस्से ऐकायचेत. कारण मी हा मुद्दामून शेवटला प्रश्न ठेवला आहे, कारण की अक्षय कुमार, सैफ अली खान, अमिताभजी बच्चन यांच्यापर्यंत तुझा प्रवास आहे. अनेक कलाकार, अनेक दिग्गज, जवळपास सगळंच बॉलिवूड तुला ओळखतं. आता मी शेवटच्या प्रश्नात विचारून गप्प राहणार आहे. मला तू एक एक कलाकार आणि प्रत्येकाचे एक एक अनुभव सांगायचेस. अक्षय कुमार तर खूप चांगले मित्र आहेत माझे. त्यांच्याबरोबर 5-6 फिल्म्स केल्या आहेत आणि आत्ता रिसेंटली हैवान त्यांच्याबरोबर केली. त्याच्या आधी ते हे भूत बंगला आम्ही शूट करत होतो. त्यावेळेला ते रिहर्सलला जेव्हा आम्ही बसलो समोरासमोर, तेव्हा ते माझ्याकडे बघतच राहिले. मी म्हटलं सर रिहर्सल करे. अरे 1 मिनट यार, कितने साल हो गए तेरे को, हैं अभी भी तू है यार, और कितना यंग दिख रहा है तू. मग मी नुकतंच वजन कमी केलं होतं. मग मी त्यांना म्हटलं की सर, त्यांची एक इंटरव्ह्यू मी फार पूर्वी ऐकली की त्यांनी म्हणलं होतं की खाने के लिए मत जिओ, जीने के लिए खाओ. मग मला हे कळायला वेळ लागला, 20 वर्ष लागली की आपल्याला आता ते करायला पाहिजे. आणि मग ते त्या पद्धतीने मी 1-1.5 वर्ष प्रयत्न करून माझं बरंच वजन कमी केलं होतं. तो ही वॉज व्हेरी इम्प्रेस्ड. आणि त्यांनी एक तर पहिले माझा हात मिळवला आणि मला परत प्रश्न केला की कितनी बार खाते हो तू. मी त्यांना सांगितलं की असं असं आहे. त्यांनी मला मिठीच मारली. ते बोलते क्या बात है यार, तो और इतने साल तू काम करेगा, लिख के ले मेरे से. ते फिटनेस फ्रीक आहेत खूप. ते आहेत. अनिल कपूर आहेत फिटनेस फ्रीक. आणि अक्षयजी इज लाईक यू नो लाईक अ फ्रेंड. ते असं काही नाही. असं अदरवाईज आमच्या कधी गप्पा होत नाहीत, कधी बोलणं होत नाही, कधी भेटणं होत नाही, कामापुरतंच होतं. बट ही इज व्हेरी नाईस टू विथ मी. आणि मग त्यांनी ते विचारलं होतं, ते इम्प्रोवाईज करूया असं. मग त्यांनी सांगितलं, काउंटरच्या मागे मी उभा आहे, हॉटेलचा मॅनेजर, त्या बाजूला ते उभे. मग त्यांनी सांगितलं की ऐसा बोलू क्या, अरे खडे होके बात करना. मला बोल दो सर, आपको लग रहा है तो आप बोल दो, पर हाइट के ऊपर से बहुत मेरे ऊपर जोक हुए, सेम जोक हुए, कुछ नया निकाल दो आप इसमें, कुछ नहीं. अरे नहीं फिर नहीं करते यार, तेरे को तेरा सर मेरा पसंद का मत सोचिए आप. मेरे पसंद नापसंद कुछ नहीं है, बट ये बहुत रिपीटेटिव है ऐसा मुझे लगता है, आप सोचिए इसके ऊपर. पण मग त्याने ऐकलं की नाही रिपीटेटिव्ह आहे, मग नको करूया आपण मग काहीतरी वेगळं. मग त्यांनी वेगळं काहीतरी पंच शोधून काढला. मग असं केलं आम्ही आणि खूप खूप चांगलं, खूप मजा येते काम करायला त्यांच्यावर. अनिल कपूरजींसोबत तुमचं काम खूप अनिल कपूरमुळे सुद्धा मला फिटनेसची गोडी लागली. म्हणजे एकदा आम्ही लंडनमध्ये ते खट्टा आपला ही पागलपंती शूट करत होतो आणि 1 वाजला होता. सकाळी 9 वाजता आम्ही आलो होतो. 9 वाजता नाश्ता बिश्ता करूनच आलो होतो शूटिंग करायला. आणि 12:30 पाऊण 1 असेल, 1:30-2 वाजता आमचा ब्रेक व्हायचा. तर ते बाहेर येत होते आणि बाहेर आमचं जे काउंटर लागलेलं असतं चहाचं, तिथे मी त्याच्याकडनं चहा आणि बिस्किटं घेतली होती. ते तिथूनच ओरडले, 1 मिनिट, क्या खा रहे हो आप अभी, क्या ले रहे हो आप. तर म्हटलं असं काय अचानक काय विचारलं या माणसाने एवढं. म्हटलं सर कुछ नहीं, चाय और बिस्किट है. क्यों. म्हटलं सर कुछ नहीं, मैंने चाय पीने को मन किया. मत करो यार ये, नाश्ता किया था आपने. म्हटलं हाँ किया था. मला वाटलं सुरुवातीला भंकच करताय, पण नंतर कळलं ते सीरियस है. नाश्ता किया था ना आपने. बोला हाँ सर. तो अभी 3-4 घंटे का आपका फास्ट हुआ है ना, और 1 घंटा कर लो ना. ये क्यों बीच में खा रहे हो, इससे आपका शुगर बढ़ेगा, इंसुलिन बढ़ेगा. बिस्कुट भी खा रहे हो, चाय भी पी रहे हो. म्हणजे त्यांचं खरं होतं ते, बरोबर, काळजीने बोल. म्हटलं सर नाही फेक दो. त्यांनी स्वतः कप घेतला, स्वतः त्या ह्याच्यात डस्टबिनमध्ये टाकला आणि ते बिस्किट पण फेकून दिले. मत खाओ 1 घंटा प्लीज. आणि मग शेवटी मला म्हणाले आओ मेरे साथ. खांद्यावर हात ठेवून गेले. म्हणून बुरा लगा, आई एम सो सॉरी, पर यार तुम अच्छे एक्टर हो, ज़्यादा दिन इंडस्ट्री में तुम्हें टिकना चाहिए, हेल्थ का ख्याल रखो, ये मत करो आप. आणि मग एवढं सगळे बघायला लागले.
सगळे मला जॉननी विचारलं, मला हर्षदनी विचारलं, क्या हो गया था, क्या हो गया था, सगळ्यांनी म्हटलं नाही सर को ऐसा लगा की मैं ज़्यादा कर रहा हूँ. ते काय बोलले नाहीत मला ते. आणि ते झाल्यानंतर मग परत दुपारी त्यांचा 4 वाजता शॉट लागलं. परत मला त्यांनी बोलवलं त्यांच्या माणसाला पाठवून. उसको बुला केला, कुछ भी खाने का मन करे, ये आदमी है, ये आदमी है, इनको बोलना, और ये जब भी कुछ खाने को मांगे वो अपना वाला प्रोटीन का देना खाना उनको हमेशा. कभी भी इधर का कुछ मत खाओ. ये अनाप शनाप लंच और डिनर में खाते हो आप, वो ठीक है. बाकी इन बिटवीन यहाँ से कुछ मत लो. शुगर होता है उसमें, एक्स्ट्रा शुगर क्यों डालोगे. थोडा हेल्थ का ख्याल रखो, थोडा आप ये रहो. आणि मला त्यांनी म्हटलं हां नाही आणि काय ना त्यांच्याकडनं एक गोष्ट शिकलो मी. 24 तास कामात असतो यार तो माणूस. 24 तास. मी त्यांना अजून जेवताना पाहिलेलं नाही. 3 महिने त्यांच्याबरोबर होतो. ते कधी काय खातात मला माहिती नाही. पण म्हणजे एकदा एक शब्द त्यांना काहीतरी एक्स्ट्रा पाहिजे होता, तर ते बोलायला आले की इधर क्या हो सकता है, इधर क्या हो सकता है. तर म्हणून म्हटलं सर ऐसा भी हो सकता है. सर आप इतने बड़े एक्टर हो सर, इतने साल से काम कर रहे हो, 40 साल से ज़्यादा हो गया. आप मेरे जैसे अरे नहीं रे, नए एक्टर के दिमाग में नया वर्ड होता है ना, वो चाहिए मेरे को बड़ा मत समझ, मैं तेरे जितना ही हूँ. म्हणजे कोपअप करण्याची पद्धत जुळवून घेतलं. जुळवून घेतला. बता क्या बोल सकते, क्या बोल सकते. मग त्यांना सांगितलं ये भी बोल सकते हो, ऐसा मेरे को बोलना होता तो मैं ये बोलता, मैं ये ऐसा बोलता वैसा. तर त्यांचं सॅटिस्फॅक्शन झालं ना काय नाही. मग संध्याकाळी आम्ही जिमला सगळेजण होतो. मुकेश तिवारी माझे चांगले मित्र आहेत. मग आम्ही रोज जिमला जायचो. जॉन अब्राम आम्ही तिथे हॉटेलमध्ये जिमला जायचो. तिकडे आला हा माणूस त्याच्या ट्रेनरबरोबर आणि मी व्यायाम करत म्हणत होते आज के दिन नहीं किया तो चलेगा ना भाई, ठीक है ना, कल डबल करवा लूँगा मैं तेरे से, मेरे को बता ना. मेरे को ऐसा लगा. आणि स्क्रिप्ट घेऊन आला होता माणूस तिथे. अनिल कपूरला काय करायचं आहे एवढी मेहनत घ्यायची, एवढं झालं आहे, एवढं काम केलं आहे. हां मला जेव्हा मला हे आपल्या आजूबाजूचे काही ॲक्टर्स बघितले तर मला वाटतं नाही यार, यांचं यश आणि त्याचं यश कंप्लीट वेगळं आहे. त्याचं यश कंप्लीट वेगळं आणि मोठं आहे, कारण तो त्याच्यामध्ये असतो 24 तास. आपण विसरून जातो किंवा फार लोक लवकर त्यांच्यात ॲटिट्यूड येतो किंवा फार ते स्वतःला काहीतरी समजायला लागतात. म्हटलं नाही, हे नाही आहे. हे असे संस्कार होत गेले माझ्या पूर्वीपासून ना. ऑब्झर्वेशन चांगलं असल्यामुळे ना मी काय कुठल्या स्कूलला गेलो नाही शिकायला, अभिनय शिकायला काय नाही गेलो, कुठेच गेलो नाही. आपला NSD आहे आपलं स्वतःचं नॅचरल स्कूल ऑफ ड्रामा. त्याच्यातनं जे बघून जे लोक आणि हे असे फिल्मचे जे संस्कार आहेत ते फिल्म ॲक्टर्सचे किंवा कोण कसं वागतं हे नकळत आपल्यावर होत गेले आणि ते पिक करत गेलो मी. जो है मला जर असं प्रत्येक ॲक्टरने राजहंसासारखं असावं. दूध आणि पाणी मिक्स करून दिलं ना त्यातलं फक्त दूध शोषून घेता आलं पाहिजे. कलाकारांची यादी खूप मोठी आहे. अनेक कलाकार आहेत बॉलिवूडचे ज्यांच्यासोबत तू काम केलं आहेस. पण मला असं वाटतं की मुलाखतीचा शेवट त्यांच्या नावाने करूया ज्यांचं नावच ऐकायला सगळ्यांची प्रतीक्षा असते, ते म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन. मला असं वाटतं त्यांच्यासोबतचा अनुभव तू सांगावास. काय माणूस आहे यार बिग बी, म्हणजे नो वर्ड्स. म्हणजे कसं आहे ना की आजही तो माणूस येऊन नमस्ते मैं अमिताभ बच्चन कैसे आप अशी सुरुवात करतो सेटवर. एवढं दडपण असं ते येण्याच्या आधी, पण ते आल्यानंतर सगळं ते घालवून टाकतात. ते स्वतःच घालवतात. ही नोज दॅट यार, ही इज अवेअर ऑफ दॅट, की त्यांना कळतं की नाही यार काम करायचं आहे यांच्याबरोबर, यांना आपण एवढं टेन्स ठेवून नाही चालणार, नाही तर मग यांचेही परफॉर्मन्स निघणार नाही. आणि त्याचा हे बघ तुझा परफॉर्मन्स नीट नसेल होत तर ऑब्व्हियसली माझ्यावर परिणाम होणारच आहे. मी कितीही मोठा कितीही चांगला ॲक्टर असू दे तो परिणाम थोडा होतो. त्यासाठी ते या सगळ्या गोष्टी अगदी खोडून काढतात, अगदी आपल्यातले होऊन जातात, खूप भंकस करतात, खूप मजा करत काम करतात. आणि नॉलेज म्हणजे काय, किती कुठला कॅमेरा माझा आहे, हा आहे का इकडचा आहे, आणि ते 50 लगाय ना लेन्स बिन्स सगळं सांगून टाकतात ते. आणि जेव्हा काम नसतं तेव्हा ही जस्ट लुकिंग एव्हरीवेअर व्हेरी इंथुझियास्टिकली. म्हणजे फारच त्यांच्या डोळ्यामध्ये कुतूहल असतं, फार ते असे बघत असतात. कमाल आहे, प्रत्येक गोष्ट एवढ्या कुतूहलाने बघता. आपण खुजे का ठरतो माहिती आहे का अशा माणसांपुढे, की इथे कॅमेरा आपल्याला माहिती आहे, हे जे आपल्याला माहिती आपल्याच डोळ्यात आपलं खुशेपण जेव्हा दिसतं ना ते फार चुकीचं आहे. कुतूहल दिसलंच पाहिजे प्रत्येक गोष्टीचं. काहीतरी घेण्याची कॅपॅसिटी संपली नाही पाहिजे आपली प्रत्येक गोष्टी. म्हणजे माझ्यातही असेल कदाचित ते, किंवा आहेच मी म्हणतो,
मी असं म्हणत नाही की मी फार वेगळा आहे असं, पण माणूस म्हणून आपले निगेटिव्ह गोष्टी आपल्याला माहीत असाव्यात. आपल्याला माहीत पाहिजे की आपल्यामध्ये हे आहे, तर हे आपल्याला कमी करायचं आहे आयुष्यात. तर ते ह्या अशा माणसांकडनं शिकायला मिळतं की काय काय नजर त्या माणसाची, काय नॉलेज, आणि टाक 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 काम करतात. आणि त्यांच्याबरोबर सिनेमात काम नाही केलं, पण त्यांच्याबरोबर माझ्या खूप मित्रांनी काम केलं आहे. ते सांगतात तो माणूस 24 तास अशी छातीला स्क्रिप्ट लावून बसलेला असतो, अशी घेऊन बसलेला असतो, आणि ही ऑलवेज रिहर्सिंग. आजही ऑलवेज रिहर्स करत असतात सारखं 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 सारखं. काय नवीन देता येईल, काय नवीन देता येईल, एवढा अनुभव असताना. अदरवाईज आजूबाजूला बरेचसे ॲक्टर्स आपण बघतो, आहे ना यार, कर लूंगा यार, म्हणून ते ग्रो होत नाही. मला असं वाटतं की कदाचित याच सगळ्या अनुभवातून आपण शिकत जातो. कांचन दादा, तुझी गोष्ट आम्हाला खूप आवडली आहे आणि ती आपल्या प्रेक्षकांना तितकीच आवडेल. तू वेळात वेळ काढून आलास त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. येस, थँक्यू.